सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। नाशिकच्या सिडको परिसरात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली आहे। अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोळेमंगल कार्यालयाजवळ एका तरुणावर कोयत्यानं जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे। या हल्ल्यात 23 वर्षीय सागर कासार हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। घटना काल रात्री सुमारे 9 वाजेच्या सुमारास घडली आहे। सागर कासार हा आपल्या ओळखीच्या एका मुलीला भेटून परत जात असताना काही युवकांनी त्याला अडवलं। अचानक झालेल्या वादानंतर समीर नावाच्या तरुणासह 3 ते 4 जणांनी सागरवर हल्ला चढवला। हल्लेखोरांच्या हातात कोयते, दांडे आणि बिअरच्या बाटल्या असल्याची माहिती समोर आली। सागरच्या सांगण्यावरून सुरुवातीलाच त्याच्या मानेवर कोयत्यानं वार करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, मात्र त्यानं स्वतःचा बचाव करण्यासाठी हात पुढे केल्यानं वार हातावर बसलाय। त्यानंतर पुन्हा कोयत्यानं हल्ला करत दांडक्यानं मारहाण करण्यात आली आहे। तसंच दगडफेक करून त्याची दुचाकीही फोडण्यात आली आहे। या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान जखमी सागरला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112 नाशिक।